प्रमाणात पाण्याचाही अंश असतो. अशा घटकांनी निर्माण होणाऱ्या पदार्थाला काय म्हटलं जातं? मृदा असे म्हटले जाते. गाळाची मृदा नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि सागरी किनारपट्टीवर गाळाची मृदा नद्यांनी वाहून आणलेला गाळ आणि सागरी किनारपट्टीवर सागरी लाटांच्या कार्यामुळे गाळाची मृदा तयार झालेली आहे. जुनी गाळाची मृदा म्हणजेच त्याला भांगर असं म्हटलं जातं. हे असे क्वेश्चन्स विचारले जातात. जुनी गाळाची मृदा म्हणजेच भांगर. मैदानाच्या उंच भागात नद्यांच्या पात्रापासून दूर अंतरावर तयार झालेल्या पायऱ्यांच्या प्रदेशात जुनी गाळाची मृदा म्हणजेच भांगर आढळते.